मी एकदा एका गावात गेलो होतो. तिथं एका आजोबांची ओळख झाली. साधे, बोलण्यात फार कमी, पण डोळ्यात अनुभवांचं मोठं पुस्तक होतं. गप्पा करता करता त्यांनी मला त्यांच्या घरची एक गोष्ट सांगितली आणि खरं सांगू, ती गोष्ट अजूनही माझ्या मनात घर करून बसली आहे. तर ती गोष्ट अशी. आमचं घर अगदी साधं. मी आणि माझी बायको शोभा. आम्ही दोघं शिक्षक होतो. साध्या पगारात 2 मुलं वाढवली, अजय आणि सुषमा. सकाळी उठून डबा, शाळा, मुलांचा अभ्यास घेणं, अगदी सगळं ठरलेल्या वेळेवर. शिस्त होती, पण प्रेमही भरपूर होतं. शोभा फारच हळव्या स्वभावाची. मुलांना वेळेवर खायला मिळालं पाहिजे, झोप झाली पाहिजे, शर्ट नीट इस्त्री पाहिजे. म्हणजे आई म्हणजे देव कसा असतो ना, तसंच. अजय हुशार, इंजिनिअरिंगला गेला आणि तिथूनच त्याचं आयुष्य वेगळं वळलं. सुषमा थोडीशी शांत स्वभावाची, ती शिकवायला लागली. दोघंही हळूहळू मोठे झाले. मुलांची प्रगती पाहून आमचं मन भरून ये. पण कुठंतरी आत एक काळजी असायची. मोठं झाल्यावर आपल्याला विसरतील का? आणि एक दिवस अजय म्हणाला, बाबा, मला परदेशातून जॉब लागलाय. आम्ही खुश झालो. हो, पण मनाच्या एका कोपऱ्यात कुठंतरी एक प्रश्न उभा राहिला. हा आता परत येईल का? शोभा म्हणाली, आपलं प्रेम त्याला बांधून ठेवेल. मी हसलो, पण आतून काहीसं गप्प झालो. हळूहळू दोघंही त्यांच्या त्यांच्या मार्गानं गेले. सुषमा लग्न होऊन सासरी गेली आणि अजय परदेशात स्थायिक झाला. कधी फोन, कधी व्हिडिओ कॉल. त्याचं म्हणणं, बाबा, कामात फार वेळ जातो. आणि आम्हीही तेच म्हणायचो, हो रे, काळजी घे. पण फोन ठेवल्यावर शोभा खिडकीत बसून तासनतास गप्प बसायची. मी विचारायचो, काय गं? ती म्हणायची, मुलांनी खाल्लं असेल ना. मग एक दिवस शोभा आजारी पडली. हलकं ताप म्हणत म्हणत गोळ्या झाल्या, डॉक्टर झाले, रिपोर्ट आले, तर कर्करोग, 2ऱ्या स्टेजला. मी अजयला फोन केला. तो म्हणाला, बाबा, मी आलोच पाहिजे, पण कंपनीचं प्रोजेक्ट आहे, जरा अडचण आहे. मी म्हटलं, ये, उशीर करू नको. पण त्याचं येणं पुढे ढकललं गेलं. शोभा मात्र रोज तयारी करत राहिली. माझा मुलगा येईल, मला मिठी मारेल, पुन्हा तसंच हसवेल मला. शेवटी एक दिवस शोभा गेली. शांत, तशीच खिडकीपाशी झोपलेली, डोळे मिटलेले, पण चेहरा शांत. अजय तेव्हा अजून पोहोचला नव्हता. मी त्याला फक्त एक फोटो पाठवला शोभाच्या मिटलेल्या डोळ्यांचा. तो आलाच 2 दिवसांनी. माझ्यापुढे उभा राहिला आणि पहिल्यांदाच रडला. बाबा, माझं सगळं संपलं, आई गेली. मी काही बोललो नाही. मी फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, तू ज्या दिवशी वेळ देऊ शकला असतास, तो दिवस संपलाय आता. अजय, त्या आजोबांचं बोलणं ऐकून मी गप्प झालो. त्यांनी शेवटी एकच वाक्य म्हटलं, पैसे, यश, करिअर सगळं मिळतं रे, पण वेळ मात्र शिल्लक ठेवता येत नाही. आणि म्हणूनच ज्यांचं प्रेम अजून शिल्लक आहे, त्यांच्या हातात हात द्या. आई, बाबा अजून वाट पाहत असतील. फोन करा, भेटा, जवळ ठेवा. कारण एक दिवस फक्त आठवणी उरतात आणि आपण म्हणत राहतो, थोडा वेळ आणखी दिला असता. कथा आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.